सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं पूर्ण नाव पत्ता सांगा. सुशांत रावसाहेब कोळाज, राहणार आहे ते तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. ओके. आपण बघतो की हे ऊसाचं प्लॉट आहे बरोबर ना. किती एकर क्षेत्र आहे सर आपलं? हे 25 गुंठ आहे. 25 गुंठ आहे. ह्यासाठी आपण एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय का? केला की. ओके. सगळ्या 25 गुंठ्यासाठी वापर केला. 25 गुंठ. ओके. आपल्या तंत्रज्ञानाची माहिती कुठून भेटली आपल्याला? युट्यूबवरून. युट्यूबवरून, राम सरांची युट्यूब व्हिडिओ बघून बरोबर ना. मग आता स्टार्टिंगला आपण 25 गुंठ्यासाठी वापर केलेला आहे. काय काय वापर केला सर? कृषीअमृत 20 पोती आणि SSM किट हां आणि अळूनी सॉइल चार्जर हां आणि मायक्रो हां. क्रॉप चार्जर, फूड चार्जर. ओके. म्हणजे सगळं एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला. तुम्हाला काय बेनिफिट काय वाटले, म्हणजे तुम्हाला काय फरक वाटले? जरा उसाची जाडी आणि पेराचं काय अंतर जास्त वाटायला लागलं पेराचं अंतर जास्त आणि पाणी कमी असताना सुद्धा आले. काय सांगताय? हो. इकडे पाणी कमी आहे. हा. कसं काय? महिन्यात नाही एकदा. महिन्यातून एकदा. हा. उन्हाळ्यामध्ये काय कंडिशन आहे? नदीचं पाणी येईल तवाच. तवाच म्हणजे उन्हाळ्यात पाणी भेटलं तर नाही तर नाही. तरी पण उन्हाळ्यामध्ये तुमचा काय अनुभव आहे का? उन्हाळ्यात अनुभव म्हणजे काळुकी आहे. काळोखी मेंटेन राहिली. हा. आणि नॉर्मल जर शेतकऱ्यांची बाजू झाली तर आपल्या आजूबाजूच्या ते पिवसर दिसाले. बरोबर आहे ना. म्हणजे जर पाण्याची कमतरता असेल तर बी आपलं पीक पूर्णपणे सशक्त असतं. बरोबर आहे ना. म्हणजे आता सध्या आपलं जे प्लॉट बघायला गेलं तर किती महिन्याचा आहे? तो 6 ते 7 महिन्याचा आहे. 6 ते 7 महिन्याचा. बरोबर आहे. आता या जर ऊसाची जर गड्ड म्हणा किती गड्डे असतील? एका गड्ड्यामध्ये किती ऊस असतील? 14 ते 15 आहे. 14 ते 15 आहेत. बरोबर आहे ना. आता तुम्ही जेव्हा रासायनिकवर प्लॉट करायचे अगोदर आणि आताच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय विशेष वाटतंय असं? फुटव्याची संख्या जरा जास्त वाटते ओके. आणि रासायनिक मध्ये फुटवा जरा कमी येत होता. फुटवा जरा कमी आहे. बरोबर आहे ना. आणि रोग किडींचा काय प्रॉब्लेम येतो? आता तर अजून तर काय नाही. नाही ना. नाही. तुम्हाला एकंदरीत आता ह्याच्या अगोदर तुम्ही रोपवाटिकेला ऊस दिला होता बरोबर आहे ना. रोपवाटिकेत तुम्ही दिला होता तेव्हा गुंठ्याला किती टन अवरेज पडलं होतं? गुंठ्याला 1 टन. 1 टन. आता जर प्लॉटची कंडिशन वरती आणि जर बाय चान्स जर आपल्याला रोपवाटिकेत द्यायचं असलं तर क्विंटल किती पडेल? 1.5 टनाच्या आसपास पडेल. आसपास पडेल. बरोबर. खोडवा आपण लागण गुंठ्याला 1 टन काढलेले. बरोबर आहे ना. आणि तेव्हा फुटव्याची संख्या कमी होती लावलेला. बरोबर आहे. तर ह्यावेळी ते डबल आहे. असल्यामुळं फुटवा जास्त झालेला. मगाशी आपण बोलत होता की आपण इथं हुमणीचा जरा त्रास वाढत चाललेला आहे. हुमणी किंवा वाळवीचा. आपल्या प्लॉटमध्ये असं काय दिसलं का? नाही. नाही? आपल्या शेजारच्याच प्लॉटमध्ये हुमणीचा प्रॉब्लेम जास्त आहे. काय तुम्ही मगाशी म्हणला की शेतकरी आता अळूनी घातल्यात. आता सध्या घातलेले आहेत? घातले आजच घातलेत आळवणीसाठी हे ज्या हुमणीच्या. बरोबर ना. आपल्या प्लॉटमध्ये काय समस्या असते? नाही. काय नाही. काहीच नाही. म्हणजे पूर्ण वैदिक तंत्रज्ञानाचा काय तर फायदा आपल्या शेतीला आहे. बरोबर ना. आता आपल्या भागातले काही शेतकरी आहेत वैदिक वापरणारे किंवा आपल्या काही शेतकरी मित्र आहेत, तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता? SCT वापरा. वापरलं पाहिजे. बरोबर आहे ना.